नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकतंच भारताच्या संसदेमध्ये 131वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलेलं आहे। तर हे 131वे घटनादुरुस्ती विधेयक अनेक अर्थाने आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। या विधेयकामध्ये काय ठरवण्यात आलेलं आहे तर या विधेयकामध्ये संसदेतील लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे, त्याचबरोबर प्रत्येक राज्यातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या वाढणार आहे आणि ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे तेथील सदस्यांची संख्या देखील वाढणार आहे। याचाच अर्थ यापूर्वी भारताच्या लोकसभेमध्ये जेवढे सदस्य होते त्यापेक्षा अधिकचे सदस्य येणाऱ्या नवीन लोकसभेवर असणार आहेत। आता हा बदल का करण्याची आवश्यकता जाणवली तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यापूर्वीच लोकसभेमध्ये जेवढी सदस्य संख्या होती त्याला 1971च्या जनगणनेचा आधार मांडण्यात आला होता। मात्र 1971 पासून आज तागायत आपल्या लोकसंख्येमध्ये प्रचंड बदल झालेला दिसून येतो। ही लोकसंख्या वाढलेली आहे आणि ह्या वाढलेल्या लोकसंख्येला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर आपल्याकडे सदस्यांची संख्या वाढवण्याशिवाय पर्याय नाही। त्याचबरोबर सध्याचे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जर अधिक लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, त्यांच्या मतदारांपर्यंत अधिक पोहोचायचं असेल तर त्यांना त्या मतदारांची संख्याही आटोपशीर असायला पाहिजे आणि जोपर्यंत आपण लोकसभा किंवा विधानसभेच्या सदस्यांची संख्या वाढवत नाही तोपर्यंत हे प्रत्यक्षात येणार नव्हतं। म्हणूनच आपल्या लोकसभेमध्ये 1971च्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त किती सदस्य असणं अपेक्षित होतं ते 550 सदस्य इतकं असणं अपेक्षित होतं। यापैकी 530 सदस्य जे आहेत ते राज्यांमधून यायचे होते आणि त्यासाठी अर्थातच फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, ज्याला आपण प्रत्यक्ष निवडणूक पद्धती असं म्हणतो, त्या आधारावर ते निवडले जात होते। केंद्रशासित प्रदेशामधून येणाऱ्या सदस्याची संख्या जास्तीत जास्त 20 इतकी होती। अर्थात 550 ही सर्वाधिक मॅक्सिमम अशा प्रकारची सदस्य संख्या होती। मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्या लोकसभेमध्ये 545च इतके सदस्य होते। हे 545 सदस्यांमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांचा पण समावेश होत होता, पण नंतरच्या काळामध्ये अगदी अलीकडे हे 2 अँग्लो इंडियन सदस्यांना नॉमिनेट करण्याची पद्धत 2020 पासून आपण पूर्णपणे बंद केली। त्यामुळे इफेक्टिव्हली आपल्या लोकसभेमध्ये 543 इतके सदस्य उरलेले होते। आता ही सदस्य संख्या वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे तर 131व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार ही सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 850 इतकी होणार आहे। ही 850 ही सदस्य संख्या असणार आहे, त्यापैकी साधारणतः 815 सदस्य हे राज्यांद्वारे निवडले जाणार आहेत। 35 सदस्य जे आहेत ते केंद्रशासित प्रदेशाद्वारे निवडले जाणार आहेत। मात्र ही जी लोकसंख्या, ही जी सदस्यांची संख्या आहे त्यासाठी ज्या जनगणनेचा आधार घेण्यात आलेला आहे ती जनगणना 2011ची असणार आहे। या जनगणनेसाठी किंवा या सदस्य संख्येसाठी 1971च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलेला होता। मात्र या सदस्य संख्येसाठी 2011च्या जनगणनेचा आधार घ्यायचा हे आपल्या या घटनादुरुस्तीने ठरवलेलं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यावं लागेल की यापूर्वी केंद्र सरकारने 106वी घटनादुरुस्ती करून महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असणाऱ्या विधानसभांमध्ये 33% जागा देण्याची जी तरतूद केली गेली होती, 2023 साली जे नारी शक्ती वंदन विधेयक संमत करण्यात आलं होतं त्याद्वारे ही तरतूद करण्यात आली होती। त्यामध्ये असंही म्हटलं गेलं होतं की 2023 नंतर म्हणजे जेव्हा हा कायदा संमत करण्यात आला त्याच्यानंतर जेव्हा पहिली जनगणना घेतली जाईल त्या पहिल्या जनगणनेनंतर या महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार होती। मात्र आपल्याला हे माहिती आहे की 2021चा जो सेन्सस आहे, जनगणना जी आहे ती कोविड आणि अन्य कारणामुळे अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यामुळं आत्ता जर जनगणना सुरू झाली आणि ती जर प्रत्यक्षात येऊन महिला आरक्षणचा प्रत्यक्षात यायचं असेल तर 2029 पूर्वी ते येणं फार अवघड आहे। म्हणून केंद्र सरकारने या 131व्या घटनादुरुस्ती विधेयकामध्ये जे आजच मांडण्यात आलं त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची तरतूद केलेली आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण पुढच्या कोणत्याही नवीन जनगणनेची वाट न बघता 2011 सालची जी आपली जनगणना आहे त्याचा जो आपल्याकडे डेटा उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण सदस्यांची संख्या ठरवणार आहोत। म्हणजेच महिला आरक्षणाची अंमलबजावणी आता अगदी वेगाने होणार आहे। ज्यावेळेस आपल्या लोकसभेच्या सदस्यांची संख्या 850 इतकी होईल, त्यातील 33% ज्या सदस्यांची संख्या असेल तर त्या अर्थातच 33% कोण असणार आहेत तर ते महिला असणार आहेत आणि ह्या महिलांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2029च्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं प्रतिनिधित्व प्रत्यक्षात देतावं यासाठी सरकारने ह्या घटनादुरुस्तीचा विधेयकाचा आधार घेतलेला आहे। त्याची चर्चा नेमकी आजच लोकसभेमध्ये सुरू झालेली आहे। सरकारने त्या चर्चेसाठी साधारणतः 18 तासांचा वेळ राखून ठेवलेला आहे। सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेने हे विधेयक संमत केल्यानंतर आपल्याला ती प्रत्यक्ष घटनादुरुस्ती होताना दिसणार आहे। ह्या घटनादुरुस्ती चर्चा करत असताना आपल्याला अजून एक महत्त्वाचा घटक इथे लक्षात ठेवावा लागेल। तो कोणता आहे तर आता तो डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना हा देखील आहे। आता मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे काय, ती का करावी लागते, तिची आवश्यकता काय आहे हे आपण गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला नक्की डिलिमिटेशनची एक्सरसाइज काय असते ते समजणार
आहे. अर्थात डिलिमिटेशन हा जी एक्सरसाइज आहे किंवा हा जो उपक्रम आहे तो दर 10 वर्षांनी करायला पाहिजे अशी घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेचं जे कलम 82 आहे ते आपल्याला रिॲडजस्टमेंट आफ्टर ईच सेन्ससबद्दल सांगतं. मात्र हे 131 घटनादुरुस्ती विधेयक आहे त्याच्यामध्ये पण एक थोडासा बदल सुचवत आहे आणि त्याच्यामध्ये दर 10 वर्षांनी अशा प्रकारची पुनर्रचना होण्याऐवजी संसद ज्या ज्या वेळेला ठरेल त्या त्या वेळेला ही पुनर्रचना करायला पाहिजे अशी देखील आपल्याला तरतूद ह्या विधेयकामध्ये होताना दिसणार आहे. म्हणजे अनेक अर्थांनी हे 131 घटनादुरुस्ती विधेयक आहे ते भारताच्या राजकीय जीवनावरती, भारताच्या सामाजिक जीवनावरती फार मोठा आमूलाग्र बदल घडवणार आहे. अर्थात दक्षिणेकडच्या राज्यांनी याला विरोध दर्शवलेला आहे, उत्तरेकडच्या राज्यांचं त्याला समर्थन आहे. असं का आहे तर दक्षिणेकडच्या राज्यांचं असं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की 2011ची जर लोकसंख्या आपण गृहीत धरली आणि तिची जर 1971च्या लोकसंख्येशी जर तुलना केली तर 1971च्या तुलनेमध्ये त्यांची लोकसंख्या ॲब्सोल्यूट नंबरमध्ये जरी वाढलेली असली तरी लोकसंख्या वाढीचा वेग कमी झालेला आहे. याउलट उत्तर भारतामध्ये ना लोकसंख्या कमी झालेली आहे ना लोकसंख्या वाढीचा वेग कमी झालेला आहे. त्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांना अशी सातत्याने भीती वाटत राहते की आमच्या वाट्याला येणारे जे लोकसभेचे सदस्य आहेत त्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कमी होऊ शकते, मात्र उत्तर भारताला अधिकचं वाढीव प्रतिनिधित्व मिळू शकतं. त्यामुळे दक्षिण भारतातून कधीच एखादा उमेदवार जो आहे तो पंतप्रधान होऊ शकणार नाही अशी शंका ही दक्षिण भारताला राज्यांना नेहमीच वाटत आलेली आहे. त्यामुळे त्या दक्षिण भारताला राज्यांनी या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध केलेला दिसतो. मात्र केंद्र सरकारने त्याचं खंडन करताना ह्या राज्यांना असं सुचवलेलं आहे की कोणत्याही राज्यांमध्ये विधानसभेच्या असतील किंवा कोणत्याही राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा आहे किमान 50% अधिक वाढणार आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याला तोटा होणार नाही. अर्थात आज लोकसभेमध्ये, उद्या परवा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जी चर्चा होईल त्याच्यामध्ये जे काही दुरुस्त्या सुचवल्या जातील त्याच्या आधारे आपल्याला त्याची सुधारित आवृत्ती निश्चितच पाहायला मिळेल. मात्र 131 घटनादुरुस्ती विधेयक जे आहे ते भारताच्या राजकीय जीवनावरती, भारताच्या सामाजिक जीवनावरती आणि विशेषतः महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे. याबद्दल आपल्याच्या कोणाच्याच मनामध्ये कोणती शंका नाही. धन्यवाद.